माझं वेट लॉस वजन कमी करण्यासाठी आणि माझ्या लिगामेंटच्या प्रॉब्लेमसाठी मी आले होते या कॉलवरती. या कॉलवरती येऊन मला एक 5-7 महिने झालेत आणि म्हणजे हा कॉल जॉईन माझं वर्कआउट वगैरे सगळं चालू होतं. पण एक 4 महिने माझं स्किप झालं होतं वर्कआउट. त्याच्यामध्ये एक माझा प्रॉब्लेम चालू झाला त्यात पोटदुखीचा प्रॉब्लेम. पण म्हणतात ना की नवीन नसल्यामुळे किंवा वर्कआउटमुळे थोडंसं पोटात दुखत असेल असं मी कानाडोळा केला 1 महिना मॅम. त्याच्यामुळे मला जास्त त्रास व्हायला पेन व्हायला लागले. मी माझं वर्कआउट बंद असल्यामुळे आणि आपलं न्यूट्रिशन हे थोडे दिवस बंद होतं आणि बंद असल्यामुळं म्हणजे मी थोडंसं असं दुर्लक्षच केलं त्याच्याकडं की जाऊ दे दुखत असेल माझा थोडासा घरगुती पण प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि नंतर मी अचानक जास्त पेन व्हायला लागले माझ्या पोटात. तर डॉक्टरांच्याकडे मी गेले तर डॉक्टरांनी मला 1-2 रिझन सांगितले की काही मला असं एकतरी म्हणजे मुतखड्याचा एक प्रॉब्लेम सांगितला त्यांनी किंवा एकतरी तुमच्या किडनीला सूज आली असेल असं मला रिझन सांगितलं. मी डॉक्टरांनी मला औषध वगैरे दिली तरी पण काही कमी नाही आलं. मग त्यांनी लास्ट पर एक सोनोग्राफीचा दिला मला त्यांनी. सोनोग्राफी करायला गेल्यावरती मॅम म्हणजे मी जे ऐकलं ते मला शॉक बसला की माझ्या पोटात निघाली 38/48 ची गाठ निघाली मॅम. आणि ते ऐकल्यावरती मला शॉक बसला. आणि ती गाठ मोठी असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितले की तुमचं लगेच ऑपरेशन करणं भाग आहे. गाठ विरघळणार नाही मॅम सांगितलं त्यांनी. मला समजायचंच बंद झालं की म्हणजे ऑलरेडी मी जरी स्किप झालं असेल तर मी न्यूट्रिशन या फॅमिलीमध्ये आहे. पण लगेच माझ्या पुढे गाठ लगेच झाली फुटून वगैरे काय. ह्या टेन्शनमध्ये मी 1 महिना ना वर्कआउट जॉईन केलं ना काही केलं. मी माझ्या आरोग्य सल्लागारांशी बोलले की मला असं प्रॉब्लेम झालाय आणि मी खूप टेन्शनमध्ये आहे. तर घरीही जास्त सांगितलं नव्हतं फक्त मिस्टरांना माझ्या माहिती होतं. पण अर्जंटली सांगितलं होतं डॉक्टरांनी की मला ऍडमिट व्हायला गाठ काढावीच लागेल. 70% पण म्हणजे 90% चान्सेस काढायचे दिले ते 10% फक्त विरघळणार की नाही हे फक्त 3 महिन्याचीच गॅरंटी दिली होती. त्यांनी काढायचंच हा सांगितलं होतं. मग मी पुष्पा पाटील मॅडमना कॉल केला, शीतल म्हटके मॅडमना कॉल केला. त्यांना सांगितलं माझा असा प्रॉब्लेम. मग मला पुष्पा पाटील मॅडम म्हटले की आपण न्यूट्रिशन तुझं चालू करू आणि नंतर मग थोडं न्यूट्रिशन चालू केल्यानंतर आपण बघूया कसं होते. मी मग न्यूट्रिशन थोडं चालू केलं तरी पण थोडंसं पेन वाढत गेलं माझं. म्हणून मला पुष्पा पाटील मॅमनी अक्षय सरांच्याकडं पाठवलं की त्यांच्याकडे थोडंसं जागा आहे ते न्यूट्रिशन काय सजेस्ट करतात बघूया आपण. त्यांच्याकडे मी गेले. सर पण म्हणत होते मला की आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जाऊया की डॉक्टरांनी जर दिलं ऑपरेशनचा सल्ला तर आपण घेऊया. मी सरांना बोलले नाही मला आपल्या न्यूट्रिशनवर भरोसा आहे. मला आपलं न्यूट्रिशन चालू करायचंय. मला तुम्ही जे न्यूट्रिशन द्याल किती बी असू दे महाग ते मी घेणार. सरांनी मला जे न्यूट्रिशन सांगितलं त्याच वेळेस आपलं 21 डेचं चॅलेंज चालू झालं. मी सरांनाही बोलले माझ्या आरोग्य सल्लागार दोघींनाही बोलले की मी ह्यात पार्टिसिपेट करते. मी ट्राय करून बघते. ह्या ह्याच्यात जर माझं जर गाठ विरघळायचे चान्सेस झाले तर मग मला मी प्रॉब्लेम नाही. जर नाही झाली विरघळली तर म्हणजे मी ऑपरेशन करेन. पण मला हा पूर्ण 1 महिना हवाय. तुमच्या नाहीच बोलत ते सर पण मी सरांच्याकडून स्वतःहून मागून घेतलं. त्यामुळे मी जेव्हा आता आपले विजिट चालू झाले संपले त्या दिवशी मी सोनोग्राफी करून आले आणि डॉक्टरांनाही शॉक बसला की 1 महिन्यात माझी गाठ पूर्ण विरघळली. जी 38/48 ची गाठ होती ती 26 वर आली आणि त्याचा व्हॉल्यूम 14 होता. तो 9 वर आला. डॉक्टर सुद्धा शॉक आहेत. आता डॉक्टर स्वतः म्हणतात की तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही. 2 महिन्यात पूर्ण गाठ विरघळणार तुमची. येस, क्या बात आहे. आणि नक्कीच पवार मॅडम मला सांगा सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी काय तुम्ही डॉक्टरांना सांगितलं की मी 1 महिना 21 दिवस झालं प्रॉपर वर्कआउट करत आहे आपलं हे जे काही न्यूट्रिशन आहे ते घेत आहे हे डॉक्टरांना सांगितलं तुम्ही? मी मॅम सांगायचे तिथे अक्षय सरांनी जे मला न्यूट्रिशन दिलं होतं त्या जे सोनोग्राफीचा रिपोर्ट होता त्याच्या पाठीमागे लिहिलेलं होतं. सरांनी जे लिहून दिलेलं न्यूट्रिशन ते सरांनीच ते वाचल्यावरती सरच मला बोलले तुम्ही हे घेता का? तर मी म्हटलं हा मी घेते. ते म्हणले हे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा अजिबात बंद करू नका. हे तुम्हाला खूप छान रिझल्ट आला याचा. येस, क्या बात आहे. पवार मॅडम तर आता हॅपी आहात? मी खूप खुश आहे मॅम. तेव्हापासून तरी म्हणजे माझ्या मिस्टरांना सुद्धा एकदम असं म्हणजे जे आम्ही टेन्शन मध्ये होतो की कंपल्सरी काढायला सांगणं जशी गाठ वाढत गेल्यामुळे त्यामुळे टेन्शन मध्ये आलो. आता डॉक्टरांनी बोलले की काही असू शकते ती गाठ. ब्लडची मोठी गाठ होती मॅम. साधी गाठ नव्हती ती. ब्लडची मोठी गाठ होती ती. आणि त्यामुळे त्यांनी थोडीशी भीती पण घातली डॉक्टरांनी मला की नाही हे काढावेच लागेल.
येस, तर नक्कीच. आणि त्या डॉक्टरांनी नंतर 21 दिवसानंतर सोनोग्राफी केली आणि सांगितलं की ऑपरेशनची गरज नाही आहे, जे काही तुम्ही कार्य नाही. करत आहात म्हणजे जे काही आपलं वर्कआउट असेल, न्यूट्रिशन असेल, प्रॉपर फॉलो करा, गाठ विरघळून जाईल. बरोबर की नाही कोमल मॅडम? हो हो मॅम. येस, क्या बात आहे. बघा, ज्या सदस्यांना वाटतं ना साईड इफेक्ट होतात त्यांनी ऐकायचं आहे. जबरदस्त आपलं अगदी 72 रोगावरती. 7 किलो कमी केले. क्या बात है, ये देखो सोने पे सुहागा, और 7 kg का फॅट लॉस भी हुआ है और साथ साथ में डिसऑर्डर भी गायब हुए. तर नक्कीच खरोखर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बघा, विद्या मॅडम नेहमी बोलतात 72 रोगावरती रामबाण उपाय म्हणजे आपलं वर्ल्ड्स नंबर 1 न्यूट्रिशन. गुगलवरती सर्च करा. जे अगदी शिकलेले किडे असतात ना. यस यस, बोला बोला पवार मॅडम. मला विद्या मॅडमनाही थँक्यू म्हणायचं की त्यांनी हा कॉल उपलब्ध केला. त्याच्यामुळे त्यांच्या पाटील मॅडमना आरोग्य मिळालं. आरोग्य मॅडम पाटील मॅडमच्याकडून महाडिक मॅडमना भेटलं आणि त्यांच्याकडून मला भेटलं. मी खूप खुश आहे आणि मी अक्षय सरांनाही थँक्यू म्हणेन, तुम्हालाही थँक्यू म्हणेन, सर्व लिडरांना, की मला ह्या काल उपलब्ध झाल्यामुळे त्याचा सर्वांना फायदा होतोय मॅम. येस येस, नक्कीच पवार मॅडम. कारण बघा, पंढरीची वारी वर्षातून एकदा निघते, आपली आरोग्याची वारी 12ही महिने, 12 महिने 18 काळ सतत आणि निरंतर चालू असते. आणि आपल्याला ही अजून पूर्ण जास्तीत जास्त सदस्यांपर्यंत पोचवायची आहे. कारण तुमच्यासारखे खूप सारे सदस्य आहेत की जे अगोदर निगेटिव्ह होते, परंतु एकदा आले ना की जायचं नाव घेत नाही आहेत. नक्कीच पवार मॅडम, जबरदस्त असा तुम्हाला बेनिफिट झालेला आहे. तर तुम्हाला जे आरोग्य भेटलेलं आहे ते इतरांनाही देण्याचा प्रयत्न करायचा आहे, टिकून राहायचं आहे आणि नक्कीच हॅपी राहायचं आहे.